मध्ये वरुड तालुक्यामध्ये नोव्हेंबर 2023 मध्ये अतिवृष्टी झाली होती व एप्रिल 2024 मध्ये गारपीट झाली होती। दोन मंडळामध्ये राजुरा बाजार मंडळ आणि लोणी मंडळामध्ये माझी अशी मागणी होती अध्यक्ष महोदय की सदरील नुकसाने वेगवेगळ्या हंगामात झालेले असल्याने शासन निर्णयानुसार गारपीटग्रस्त संत्रा व मोसंबी उत्पादकांना मदत देण्यात यावी। मागच्या अधिवेशनामध्ये मंत्री महोदयांनी याच्यावर उत्तर देताना अध्यक्ष महोदय असं म्हटलं होतं की एका हंगामात दोनदा नुकसान झाल्याने दुसऱ्या नुकसानीचे अनुदान अनुदेय ठरत नाही। सण असो किंवा लग्न, खंडेलवाल ज्वेलर्सचे आभूषण बनवतात प्रत्येक क्षण खास। आता खंडेलवाल ज्वेलर्सचे भव्य शोरूम सुरू झाले आहे केदार चौक वरुड येथे। 100% शुद्ध हॉलमार्क असलेले सर्व प्रकारचे दागिने उपलब्ध। आता सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी तुम्ही देऊ शकता महिन्याप्रमाणे पैसे। मान्य अध्यक्ष महोदय, एका हंगामात दोनदा जर नुकसान झालं ते नुकसान अनुदेय ठरत नाही, परंतु हे जे माझं जे आमच्या मतदारसंघामध्ये दोनदा नुकसान जे झालेलं आहे हे दोन वेगवेगळ्या हंगामात झालेलं आहे अध्यक्ष महोदय। असं पंजाबराव कृषी विद्यापीठ व कृषी विभागाने आपल्या त्यात सांगितलेलं आहे की हे जे नुकसान या मोर्शी मतदारसंघामध्ये झालेलं आहे हे वेगवेगळ्या हंगामात झालेलं नुकसान आहे। त्यामुळं मंत्री महोदयांना माझी विनंती होती की हे जे गारपीटामुळे जे झालेलं माझ्या मतदारसंघातलं दोन गटामधलं जे नुकसान आहे ही नुकसान भरपाई आपण केव्हा देणार आहे अध्यक्ष महोदय? मंत्री महोदय, कारण संत्रा हे बहुवार्षिक पीक आहे। मृग नक्षत्र आणि मृग नक्षत्रात मृगबार जून जुलै मध्ये आम्ही घेतो आणि अध्यक्ष महोदय आंब्याबार जानेवारी फरवरी मध्ये याला फुलोरा येतो संत्र्याला असं, आणि जून जुलै मध्ये मृग नक्षत्राचा फुलारा संत्रा झाडावर येतो। त्यामुळं या सर्व गोष्टीचा या सर्व बाबीचा बहुवार्षिक पीक असल्यामुळे संत्रा आणि मोसंबी हे दोन वेगवेगळे हंगाम आहे। पंजाबराव कृषी विद्यापीठाने सुद्धा म्हटलेलं आहे आणि सूचित केलेलं आहे, तसंच कृषी विभागाने सुद्धा तसंच म्हटलेलं आहे की हे दोन वेगवेगळे हंगाम आहे आणि त्यामुळे हे आमचं नुकसान झालेलं जे नुकसान आहे अनुदेय ठरते, अनुदान अनुदेय ठरते असं सुद्धा प्रमाणित करण्यात आलेलं आहे। तेव्हा मंत्री महोदय, आमच्या या गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना आता बरेच दिवस झालेले आहे, त्याच्यामुळे लवकरात लवकर आपण हे नुकसान अनुदान अनुदेय असल्यामुळे द्यावं असं माझी तुम्हाला विनंती आहे आणि आपण हे केव्हा देणार असा माझा तुम्हाला प्रश्न आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये माहे नोव्हेंबर डिसेंबर 23, त्याचबरोबर वरुड तालुक्याचंही यामध्ये साधारण एप्रिल 24 मध्ये फळबागा व शेतपिकांचे नुकसान झाले। या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसान भरपाईपोटी अमरावती जिल्ह्यास 31 जानेवारी 24 अन्वये साधारण 357.95 कोटी इतका निधी मंजूर करून वितरित करण्यात आलेला आहे। तसेच फेब्रुवारी ते एप्रिल 24 या कालावधीत अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांचे नुकसानीसाठी अमरावती जिल्ह्यात शासन निर्णय 2 ऑगस्ट 24 अन्वये 166.63 कोटी इतका निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे। वरुड तालुक्यासाठी 31 जानेवारी 24च्या शासन निर्णयानुसार नोव्हेंबर डिसेंबर 23 मध्ये एकूण 37,795 लाभार्थींकरता 112.60 कोटी इतक्या रकमेची यादी पोर्टलवर मंजूर केली। त्याचबरोबर 37,066 इतक्या पात्र लाभार्थ्यांना साधारण 109.88 कोटी इतके अनुदान डीबीटी मार्फत त्या ठिकाणी वर्ग करण्यात आलेले आणि 2 ऑगस्ट 24च्या दुसऱ्या शासन निर्णयानुसार वरुड तालुक्यासाठी माहे फेब्रुवारी ते एप्रिल 24 मध्ये एकूण 7,109 लाभार्थ्यांकरता 27,75,00,000 इतका निधी मंजूर करण्यात आलाय आणि तब्बल 4,882 इतक्या पात्र लाभार्थ्यांना हा निधी वर्ग करण्यात आलेला आहे। आता सन्माननीय सदस्यांचं म्हणणं असं आहे की आपण साधारण जे शासन केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा निकष आहे यामध्ये आपण खरीप आणि रब्बी हे दोनच हंगाम आपण धरतो आणि त्यानुसार आपण नुकसानीची भरपाई ही शेतकऱ्यांना त्या ठिकाणी देत असतो। परंतु
जे सन्मान्य सदस्यांचं म्हणणं आहे की बाबा एकाच हंगामामध्ये 2 वेळा नुकसान होतंय आणि हे बहुवार्षिक पीक आहे, या संदर्भामध्ये आम्ही कृषी विद्यापीठाला, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला या संदर्भात स्पष्टीकरण मागितलं. त्या संदर्भामध्ये साधारण या पिकाकरता आंबिया बहार की फुलधारणेला साधारण जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये सुरुवात होते आणि फळाची तोडणी नोव्हेंबर अखेरपर्यंत ही तोडणी फळांची सुरू असते. त्याच पद्धतीनं मृगबहार जो असतो त्याला फुलधारणेला साधारण जून जुलैमध्ये सुरुवात याला होते आणि फळाची तोडणी मार्च अखेरपर्यंत साधारण केली जाते असं कृषी विद्यापीठानं सांगितलेलं आहे. यानुसार ज्या शेतकऱ्यांनी आंबिया बहार घेतलाय तो शेतकरी मृगबहार त्याच क्षेत्रावर घेऊ शकत नाही असं साधारण विभागाचं म्हणणं आहे. परंतु सन्मान्य सदस्यांचं या संदर्भामध्ये म्हणजे मागच्या अधिवेशनामध्ये त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला, आत्ताही त्यांनी हाच प्रश्न उपस्थित केला. त्यामुळं त्यांचं म्हणणं हे निश्चितपणानं आम्ही तपासून घेऊ आणि या संदर्भामध्ये योग्य त्या कारवाई करता आम्ही सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून पुढील निर्णय हा निश्चितपणाने घेऊ. उमेशजी येवलकर यांनी यांच्या मतदारसंघातली व्यथा मांडली आहे. फळ उत्पादक शेतकऱ्यांचा संत्रा असो मोसंबी अशी यांच्या व्यथा ते मांडत असताना पंजाबराव कृषी विद्यापीठाने जे उत्तर दिलं मंत्री महोदयांनी ते सांगितले त्याच्यावर माझा हा पहिला आक्षेप आहे की संत्रा असो की मोसंबी असो 6 महिन्याच्या 6 महिने याले फलधारणा होते आणि वर्षातून 2 वेळा हे पीक येते. एक आंबिया बहार येते, एक मिरग्या बहार येते. आता साहेबांनी सांगितलं की ज्यांचा आंबिया आला त्याला मिरग्या घेता येत नाही. मग 6 महिन्यात 2 वेळा जर त्याला उत्पन्न घेता येते तर शेतकरी काय एकच उत्पन्न घेणार आहे काय? नाही, दोन्ही उत्पन्न घेणार आहे. आणि दोन्ही जेव्हा मिरग्या आंब्या आला, जेव्हा आंबिया आला तेव्हा अतिवृष्टी झाली काय, त्याच्यामुळे त्या संत्र्याचं मोठं नुकसान झालं. जेव्हा मिरग्या बहार होता तेव्हा पाऊसच आला नाही, तेव्हाही त्या संत्र्याचं नुकसान झालं. तर 2 वेळा या संत्रा उत्पादक शेतकऱ्याचं नुकसान झालं आणि मोठ्या प्रमाणावर येवलकरजीच्या मतदारसंघामध्ये संत्रा उत्पादक शेतकरी आहे. हा शासनाचं धोरण आहे की जास्तीत जास्त शेतकऱ्यांना फल उत्पादक शेतकरी करायचं, तर त्यांना आपल्याला दिलासा द्यास लागेल. तर माझं स्पेसिफिक प्रश्न आपल्याला आहे साहेब की आपण आंबिया बहाराचं नुकसान झालं त्याचा सर्वे करून त्या शेतकऱ्यांना आपण नुकसान भरपाई देणार आहे का? एक दुसरं मिरग्या बहारमध्ये पाणी न आल्यामुळे त्या शेतकऱ्याला फळधारणा झालं नाही, त्यांचं मोठं नुकसान झालं, त्यांचं उत्पन्न घटलं, त्यांचा सर्वे करून पंचनामे करून त्यांना आपण नुकसान भरपाई देणार आहे का? आणि पीकेवीनं जे आपल्याला मिसगाईड केलं तर जे कोणी अधिकारी असतील आणि साहेब आपण पत्र वाचत असताना या पीकेवीनं जे पत्र दिलं आहे यानुसार नोव्हेंबर 2023 व इतर 2024 मध्ये वरुड तालुक्यातील संत्रा व मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांचे अवेळी पाऊस व गारपिटीमुळे झालेले नुकसान हे वेगवेगळ्या हंगामात झालेले आहे. त्यांनी कबूल केलं आहे. झालं. यामुळे वरील नमूद केलेले महिने हे दोन स्वतंत्र हंगाम आहे. मी जे तुम्हाला सांगितलं साहेब तोच आहे. आंबिया आणि मिरग्या येत असल्यामुळे नुकसान अनुदेय आहे. अध्यक्ष महोदय प्रश्न घ्या. ते सांगतो ना अध्यक्ष महाराज, 2 वेगळ्या मोसम मध्ये आंब्या आणि मिरग्यामध्ये नुकसान झालेलं आहे आणि त्यांना अनुदेय आहे असं सांगितलेलं आहे. पंजाबराव कृषी विद्यापीठानं कृषी विभागानं म्हणून प्रमाणित करून दिलाय. म्हणून माझी विनंती आहे सरकारच्या आपल्या माध्यमातून मंत्री महोदयाला की आंबिया बहारचं जे नुकसान झालं आहे त्या वरुड गारपिटीमुळे लोणी व राजुरा वरुड या शेतकऱ्यांना आंब्या बहारचे पंचनामे करून त्यांना शेतकऱ्यांना आपण मदत करणार आहे काय, आणि मिरग्या बहारचंही जे नुकसान झालं आहे अशा शेतकऱ्यांचे पंचनामे करून त्यांना मदत करणार आहे काय, हे माझे 2 प्रश्न आहे. आणि जास्तीत जास्त भरीव मदत आपण करावी आणि ते आपण केव्हा करणार आहे माझा 3रा प्रश्न आहे. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, शासन निर्णयानुसार आपण खरीप आणि रब्बी अशा 2 हंगामामध्ये नुकसान झालं तर आपण शेतकऱ्यांना आजपर्यंत मदत करत आलेलो आहे.
परंतु सन्मान्य सदस्यांना मी मगाशीच माझ्या उत्तरामध्ये सांगितलं की आंबिया बहार आणि मृग बहार हे दोन्ही बहार वेगवेगळ्या महिन्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं घेतले जातात। एक मिनिट उत्तर जरा उद्या ऐकून हरीश घ्या, भाऊ, साहेब. उत्तर उद्या तर यामध्ये मी मंत्री महोदयाचं उत्तर उद्या. मगाशी माझ्या उत्तरामध्ये सांगितलं की सन्मान्य सदस्य जी भावना सभागृहामध्ये किंवा जे आपलं मत या ठिकाणी व्यक्त करतायत निश्चितपणानं त्या बाबी सगळ्या आम्ही तपासून घेऊ आणि त्याच्यावर योग्य ती कारवाई करू। या संदर्भामध्ये अगदी मुख्यमंत्र्यांशी बोलावं लागलं तरी त्या संदर्भात त्यांच्याशी आम्ही निश्चितपणानं चर्चा करू आणि सकारात्मक निर्णय घेण्याचा आम्ही प्रयत्न करू। ठाकूर साहेब अध्यक्ष महाराज हरीश भाऊ, उत्तर दिलंय मंत्री महोदयाने आपल्या अध्यक्ष महाराज हरीश भाऊ हा उत्तर दिलेलं आहे, पण हा विषय आहे 2023चा। आज 2025 चालू आहे, सध्या अधिवेशन चालू आहे। अधिवेशनाच्या इकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे। सन्मान्य सदस्य वेलकर यांनी हा प्रश्न डबल उपस्थित केलेला आहे आणि मंत्री महोदयांनी म्हणजे सकोरदर्शनी कबूल केला आहे आणि तसा जावक क्रमांक 66 421/2025 संशोधन संचालनालय डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला 5/6/2025 रोजी हे पत्र देऊन प्रमाणित केलं आहे की या शेतकऱ्याचं आंबिया बहारचं नुकसान झालं आहे, मिरग्या बहारचं नुकसान झालं आहे, म्हणून या संत्रा उत्पादक मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांनाही शासनाने मदत करावी। होय तो त्यांनी सांगितलं सीएम साहेबांची चर्चा करा लागेल, आमचं त्यात काही हरकतच नाही, आपण करा, पण या अधिवेशन संपाच्या पहिले या संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना आपण मदत जाहीर करावी असा आमचा आपल्याला प्रश्न आहे। आपण ते करावी केव्हा करणार? मंत्री महोदय घ्या। मुळामध्ये सन्मान्य सदस्यांनी सांगितलं की 23 मध्ये या संदर्भात नुकसान झालं। मी मगाशीच माझ्या उत्तरात सांगितलं की आपण खरीप आणि रब्बी या हंगामानुसार आपण नुकसान भरपाई देतो, परंतु ऐकून घ्या साहेब, मी या संदर्भामध्ये जरा ऐकून घ्या। हरीश भाऊ, मंत्री महोदयाचं ऐकून घ्या, उत्तर होऊ द्या, मग बोला। नाही मुळामध्ये या शेतकऱ्यांना 3 हेक्टर पर्यंत मदत याच्यापूर्वीच देण्यात आलेली आहे। 3 हेक्टर पेक्षा अधिक नुकसान ज्यांचं झालं, जो शासन 24चा निर्णय त्या पद्धतीनं नुकसान भरपाई आपण ऑलरेडी शेतकऱ्यांना दिलेली आहे। परंतु या संदर्भामध्ये मी मगाशीच उत्तरात सांगितलं की जे सन्मान्य सदस्यांचं म्हणणं आहे हे आम्ही तपासून घेऊ आणि त्याच्यावर सीएम साहेबांशी चर्चा करून लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेऊ। अगदी या संदर्भातली चर्चा विधिमंडळाचं अधिवेशन संपण्यापूर्वी आम्ही करून घेऊ।